हेलो साथियों, दोस्तों स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. मित्र हो, मी आपलाच दोस्त गौतम. तर आज एक गंभीर मुद्दा आपल्यासमोर घेऊन आलेला आहे. तो असा की नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक प्रेम प्रेमी युगुलाचा निष्पाप प्रेमी युगुलाचा त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे. आणि त्याच्याविषयी मला थोडंसं सांगावंसं वाटलं, परंतु काही दिवसाआधी मी याच्यामध्ये व्यस्त होतो, त्याच्यामुळे ते आज मी बनवण्यासाठी हे प्रयत्न केलेला आहे. तर सांगायचं असं की आचल मामिडवार आणि सक्षम ताटे या दोन प्रेमी युगलांचा प्रेमसंबंध होता. आणि त्याच्यामध्ये एक दोन्ही निर्दोष, परंतु त्याच्यामध्ये एका युवकाचा त्याच्यामध्ये त्याची हत्या करण्यात आलेली आहे. आणि याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर शोकांतिका आणि संताप व्यक्त केला जात आहे, निषेध व्यक्त केला जात आहे. एक निष्पाप जीवाचा बळी घेण्यात आलेला आहे. आणि याच्यामुळे संपूर्ण प्रकरण हे फार मोठं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आता बिचारी जे निर्दोष प्रेमिका आहे, निर्दोष प्रेमीचा तर जीव गेलेलाच आहे, परंतु ह्या असल्या बाबी थांबत नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये. तर त्याविषयी दोन शब्द बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर आज मी व्हिडिओ प्रस्तुत केलेला आहे. तर गोष्ट अशी आहे की आचल मामिडवार आणि सक्षम ताटे ह्या दोन प्रेमी युगलांचा हे नांदेडचे रहिवासी आहेत असं मला कळतंय. तर ह्या दोघांचेही प्रेमसंबंध होते आणि हे दोघेही आंतरजातीय होते. म्हणजे सक्षम ताटे हा अल्पसंख्याक एस टी समाजाचा, बौद्ध समाजाचा, आणि आचल मामिडवार ही हिंदू समाजातली. परंतु त्यांचे दोघांचेही मन मिळत होते, विचार जुळत होते, आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रेम चालू होतं काही दिवसांपूर्वी. परंतु जी युवती आहे तिच्या घरून ह्या गोष्टीला विरोध होता. जेव्हा माहीत झालं त्यांना ह्या दोघांचं प्रेम आहे, तेव्हा फार विरोध करत गेले. परंतु विरोध इतका कडेला शिगेला पोहोचला की त्यांनी त्याची युवकाची हत्या केली. आणि त्याच्यामुळे एका निर्दोष जीवाचा बळी गेलेला आहे. तर हे असल्या प्रकारचे प्रकरणं नको व्हायला हवेत आपल्या समाजामध्ये. धर्म, जात आणि पंथ याला काही स्थान नाही आहे. हे फक्त जे परंपरेगत आहेत त्याच्यामुळे ते चालत आहेत असं माझं म्हणणं आहे. ह्यामध्ये काही राम नाही. तुमचे धर्म, देव, पंथ हे घरात चांगले वाटतात बाबा रे, पण जगामध्ये वावरताना घराच्या बाहेर जे पडतो ना, तेव्हा आपला जात, धर्म, पंथ काही कामात येत नाही. आणि हे लक्षात घ्यायला हवे. जे काही आपल्या समाजातले जे वाईट विचार ठेवणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी हे उद्देशून बोलतोय की हे असल्या प्रकारचे कृत्य करण्यासाठी त्यांनी कुठंतरी मानवता ही दुसऱ्या बाजूला ठेवली आहे आणि असे कृत्य केलेले आहे. तर अशा कृत्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण शेवटी मानवाचे कृत्यच मानवाला न्याय देऊ शकतात. दुसरा कोणताच देवधर्म न्याय देऊ शकत नाही. एका माणसाने मनामध्ये वाईट विचार ठेवून वाईट कृत्य केलं आहे, परंतु त्याची सजा त्यांनाच भोगावं लागते बाबा रे. या जगामध्ये पुण्य आहे, पाप आहे, त्याच्यामध्ये आपण काय चुनतो, काय स्वतःला ट्रीट देतो, काय दुसऱ्यांना ट्रीट देतो, ह्याला महत्त्व आहे. मनुष्याचे कर्म चांगले राहिले तर माणसाचा जन्म होतो. मनुष्याचा जो तराजू आहे वाईट कर्म आणि चांगले कर्म याच्यामध्ये जर वाईट कर्म जास्त राहिले तर आपल्याला दुर्गती प्राप्त होते. आणि चांगले कर्म राहिले तर आपोआप माणूस भलाई त्याला जीवनात कठीण परिस्थितीला सामोरं जावे लागले असेल तरी पण त्याचा उद्धार होतो. आणि त्याच्या सोल पर्पजचा एक चांगला म्हणजे त्याला चांगला मार्ग प्राप्त होतो. प्रकाश त्याच्याकडे तो स्वतः त्या प्रकाशाने प्रदीप्त होतो आणि दुसऱ्यांनाही त्याचा उपयोग करून देतो. ह्या हिंदू म्हणवणाऱ्यांना हल्ली म्हणजे आजकाल जे काही हे असे निर्दोष लोकांचे जीव घेत आहेत आणि त्यांना कुठेतरी पाठबळ देत आहेत, हे आपल्यातलेच लोक आहेत. बाकी मोठे मोठे लोक आहेत ना, जे म्हणजे चांगल्या लेवलला गेलेले आहेत इकॉनॉमिकली, त्यांना हे असल्या प्रकारच्या कृत्याचा म्हणजे ते त्यांच्यामध्ये असे कृत्य होतच नाही आहेत. मी गोष्ट करत आहे ब्राह्मणेतर जे काही वरच्या लेवलला जे काही फायनान्शियली ग्रोथ झालेले लोक आहेत. बाकी ब्राह्मणवादी आणि ब्राह्मणवादी या लोकांची तर विचार सोडा, ते आजही मोठे आहे, चांगले फायनान्शियली डेव्हलप्ड आहेत, परंतु पण त्यांच्या त्या ते बहुजनांचे हितशत्रू आहेत. परंतु बाकीच्यांचे काही काही लोकांचे सांगतो मी, मिडल क्लासवाल्या लोकांचे, जे काही फायनान्शियली चांगले लोक आहेत ना, ते हिंदू धर्माला किंवा जातीपंथाला मानत नाही. ते फक्त माणसाच्या मानवतावादी विकासाला मानतात. आणि मी बरेच लोकांचे म्हणजे उदाहरणं बघितले की एका हिंदूची मुलगी मुसलमानाच्या घरी दिलेली ऐकलेली आहे. आणि म्हणजे पाहिलेली सुद्धा आहे. एक पायलट मुलगी, ती पायलट म्हणून करिअर होतं तिचा. तिला
पायलटच मुलगा म्हणजे पसंत आलेला आहे आणि तो मेमोरियन होता. तर तरी पण त्या दोघांच्याही कुटुंबातल्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्या दोघांनाही एकत्र येऊ दिलं आणि त्यांच्या प्रेम समोर विवाहात रूपांतर झालं. त्यांनी मॅरेज केली. तर अशा प्रकारचे बहुत उदाहरणं पाहायला मिळतात, जे काही म्हणजे चांगल्या प्रकारचे ग्रोथ झालेले आहेत, ज्यांचा विचार थिंकिंग ग्रोथ झालेली आहे, त्यांना असल्या प्रकारचे कृत्याची म्हणजे ते परिवर्तनवादी आहेत. तर असल्या प्रकारचे परिवर्तनवादी असणे मनुष्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि वळूया पुन्हा ह्याच मुद्द्यावर, की अचल मामिडवार आणि सक्षम ताटे हे बिचारे एक युवक बौद्ध होता आणि दुसरी हिंदू मुलगी होती. तर हे असल्या प्रकारचे जातीवाद धरून काही कामाचं नाही. बिचाऱ्या त्या सक्षम ताटेच्या आई-वडिलांना माहीत आहे, की म्हणजे त्यांचं दुःख त्यांना माहीत असेल आता, की बिचाऱ्यांनी म्हणजे लहानाचे मोठे केले, जन्माला घातले, लहानाचे मोठे करून आता तो मनुष्य म्हणून या जगात वावरणार होता, तर त्याचा निर्दोष हत्या केली. एखादा साधा विचार करणारा माणूस असल्या प्रकारचे कृत्य करूच शकत नाही आणि त्याच्यामुळे हे जाती, पंथ, धर्म आणि हे असले कृत्य करणाऱ्यांचे हे निर्घृण हत्या करणाऱ्यांचे हे अपराधिक सामाजिक लेवलला हे अपराधच आहेत आणि याच्यावर निर्बंध लादण्यासाठी आपल्यालाच स्वतः सामाजिक बाबींची जाणीव ठेवावी लागेल. तेव्हा असल्या प्रकारचे कृत्य नको हवेत. याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत आणि असल्या प्रकारच्या बिचाऱ्या एका 2 प्रेमींचं प्रेम होतं, तर त्या प्रेमाला आई-वडील स्वतःचे म्हणजे विरोध करतायत. हे किती दुःखद घटना आहे ना. म्हणजे आई-वडिलांनी जन्म दिला, परंतु प्रत्येक व्यक्तीच्या मनाला स्वतंत्र असते, की मी काय करायला हवे, काय नको करायला हवे आणि आई-बापांनीच तर विचारांनी लहानपणापासून अन्न पोषणाने सर्वच गोष्टीने मोठं केलेलं असतं. मग शेवटी तेच तुम्हाला काही खटकतात. तर हाही एक विषय आहे, की या विषयावर चांगले माणुसकीतील लोक राहिले तर ते नक्कीच विचार करतात आणि ह्या गोष्टीला समजून घेतात, की बाबा रे जातीवाद आणि धर्मपंथ याच्यामध्ये काही राम नाही आहे. काही विशेष नाही आहे आणि त्याच्यामुळे हे असले कृत्य म्हणजे अमानवीय घटना आहेत आणि ज्याच्यामधून केवळ आणि केवळ हानी आणि तेही मानसिक हानी अतिशय गंभीर बाब आहे आणि असल्या प्रकारच्या घटना रोखायला हव्यात. तर समाजामध्ये या गोष्टींचं आवर्जून आपण बोध घ्यायला हवा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. तोपर्यंत जय भारत.